विमुक्त जाती अप्रवर्गामध्ये घुसखोरी करणाऱ्यांना, खोटे जातीचे दाखले घेणाऱ्यांना त्यांना पाठबळ देण्याचं काम हे सरकार करत आहे, लक्षात घ्या। ज्यांच्याकडे खोटे सर्टिफिकेट आहेत, पैशाच्या जोरावरती अनेक लोक आमच्यामध्ये घुसले आणि आमच्या हक्काचं जे 3% आरक्षण आहे ते कोणीतरी हिसकावून घेत आहे, कोणीतरी हिरावून घेत आहे, मागताय। अहो, मी छाती टोकून सांगतोय, या महाराष्ट्रामध्ये जेवढे पुरावे दुसऱ्याकडे नसतील त्याच्यापेक्षा 50 पट पुरावे आमच्याकडे आहेत। तुम्ही फक्त समोर तर या, तुम्हाला या धर्तीवर फक्त 2च प्रकारचे असे प्राणी आहेत की जे रक्त खातात आणि रक्त पिण्याचं काम करतात। एक म्हणजे वाघ सिंह आणि दुसरा म्हणजे हा गोरबंजारा समाज। आरक्षण जनक छत्रपती शाहूजी महाराज की, विश्वरत्न भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, आद्य क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले की, अण्णाभाऊ साठे की, अहिल्याबाई होळकर की, महान तपस्वी रामराव महाराज की, महानायक वसंतराव नाईक की, नायक काशीनाथ बिया की। अरे असे कसे देत नाही, असे कसे देत नाही। आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं। मराठा आणि ओबीसी पाठोपाठ आता आरक्षणासाठी बंजारा समाज सुद्धा आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे। राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला असून आता बंजारा समाज देखील आरक्षणासाठी रस्त्यावर उतरल्याचं चित्र आहे। सकल बंजारा समाजाच्या वतीनं हैदराबाद गॅजेटच्या आधारे महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण देण्यासंदर्भात धाराशिवच्या उमरगा शहरात दिनांक 23 सप्टेंबरला धडक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात हजारोंच्या संख्येने बंजारा नागरिक सहभागी झाले होते। ही लढाई वर्षानुवर्षाची आहे, 1-2 वर्षाची नाही। आम्ही एसटी आरक्षण घेऊनच राहणार, तो आमचा हक्क आहे आणि घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही। एसटी आरक्षण हे आम्ही आजपासून मागणी करत नसून एसटी आरक्षणासाठी आम्ही खूप दिवसापासून मागणी करत आहोत। अगोदरपासून आम्ही एसटी मध्येच आहोत। खरं म्हटलं तर आमचं जे अगोदरचं एसटी आरक्षण मध्ये होतं, हैदराबाद जेव्हा डिवायडेशन झालं आणि हैदराबादून कर्नाटक एक स्टेट झालं, आंध्र जे स्टेट झालं, ते स्टेट एससी एसटी मध्ये आहे आणि अनेक स्टेट हे आमचं एसटी मध्ये आहेत। जर एक राष्ट्र असेल तर एक राष्ट्रामध्ये प्रत्येक स्टेटमध्ये एकच रिझर्वेशन पाहिजे। सरकारला एवढीच मान्यता, एवढीच मागणी आहे, जोपर्यंत आमचं एसटी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत जो हा पांढरा वादळ आहे, हा पांढरा वादळ असंच चालत राहणार आहे आणि जोपर्यंत आम्हाला एसटी आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हा वादळ थांबणार नाहीये। महिना 1.5 महिन्यापासून आपण बघत आहे की संपूर्ण महाराष्ट्रभर खेड्यापाड्यातील, तांड्या वस्त्यातील हा गोरबंजारा समाज आक्रमक झालेला आहे आणि हा गोरबंजारा समाज आता पूर्णतः जागे झालेला आहे आणि सगळीकडे एकच मागणी करतोय की आम्ही आदिवासी होतो, आदिवासी आहे आणि आदिवासी असणार, ही गर्जना सगळीकडे करतोय। या महाराष्ट्रातील शासनाला, प्रशासनाला मला सांगायचं आहे, या गोरबंजारा समाजाचे आपण जर लक्षणं बघितले, या गोरबंजारा समाजाचे राहणं पिणं खाणं पिणं जर आपण बघितलं तर मी विश्वासाने सांगू शकतो की आज जे मूळ आदिवासी आहेत त्याच्यापेक्षा हा समाज आदिम आदिवासी आहे, हे विश्वासाने मी सांगू शकतो। मला अनेक पत्रकार बंधू विचारतात, तुम्हाला ऑलरेडी आरक्षण आहे, तुम्ही कशाला आरक्षण मागताय? मला या पत्रकार बंधूंना, महाराष्ट्र शासनाला मला सांगायचं आहे की आज मितीला गोरबंजारा समाजाला संपूर्णतः 3% आरक्षण सरकारने बहाल केलेलं आहे, परंतु 3% आरक्षण हे देखील नाममात्र आहे, फक्त सांगण्यासाठी, बोलण्यासाठी आहे। कारण हे सरकार मागील अनेक वर्षापासून आपल्या विमुक्त जाती अप्रवर्गामध्ये घुसखोरी करणाऱ्यांना, खोटे जातीचे दाखले घेणाऱ्यांना त्यांना पाठबळ देण्याचं काम हे सरकार करत आहे, लक्षात घ्या। आज आम्हाला जे 3% आरक्षण आहे ते संपूर्ण नष्ट झालंय। संपूर्ण ज्यांच्याकडे खोटे सर्टिफिकेट आहेत, पैशाच्या जोरावरती अनेक लोक आमच्यामध्ये घुसले आणि आमच्या हक्काचं जे 3% आरक्षण आहे ते कोणीतरी हिसकावून घेत आहे, कोणीतरी हिरावून घेत आहे। जी
जिथे आमची मुलं नोकरीला लागणार होती तिथे दुसरीच मुलं नोकरीला लागतायत आणि आमची MBBS ला जाणारी, PSI होणारी, ST होणारी, तहसीलदार होणारी मुलं आज आमची मुलं घरी आहेत आणि जे खोटे जातीचे दाखले घेतात त्यांना हे सरकार नोकरी देत आहे. मला सांगायचं आहे की 3% आरक्षण तुम्ही संपवण्याचं काम या ठिकाणी केलंय आणि म्हणून हा प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.